तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. कशा आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि मी आता चालले रॅशनिंगला आणि तिकडनं नाश्ता आणायला. मी आता आली आहे नाश्ता वगैरे घेऊन. नाश्ता घेऊन डायरेक्ट घरीच आली. रॅशनिंगवर गेली नाही कारण की लाईन होती म्हणून मला जायला लेट होईल. 11:15 झाल्यात म्हणून मग मी लगेच घरी आली. आता मी पण नाश्ता करते आणि मग मी तयारी करून निघते कॉलेजला जायला. इडली आणि आता नाश्ता करते आणि मग मी परत एकदा आता निघाले कॉलेजला जायसाठी. आता पण म्हणजे आज पण लेट झालं आहे. निघते आता कॉलेजला जायसाठी. बघते आज पण बस किंवा रिक्षा भेटली तर. मी आता रिक्षामध्ये बसलेली आहे आणि आता जाते कॉलेजला. बस नाही भेटली म्हणून रिक्षात बसले. आता मी चालू भेटली. ही लेट आली आहे म्हणून हिला पनिशमेंट भेटलेली आहे. हिला बोलते लवकर निघत जा घरातून. लवकर निघत पण नाही कुठे. आणि आता बघा कशी पनिशमेंट खाते. लहान पोरांचे स्पोर्ट्स चालू आहेत. दिसत नाहीये आमचे ना स्पोर्ट्स होते. लहान पोरांचे स्पोर्ट्स. कॅन्टीनला आले. कॅन्टीनमधनं खाऊ घेतो. पोरं खेळतायत बघा कसे. शनीची ट्रॅफिक बघा. आणि एवढे ट्रॅफिक पण ना आम्ही बालकुमवरनं ते कशालीपर्यंत चालत आलोय. मी तुम्हाला मधीच भेटली ना विसरली म्हणून. हे बघा मी तुम्हाला मधीच यासाठी ना भेटली कारण की मी विसरली तुम्हाला सांगायची. जे आता आठवण आलं म्हणून सांगितलं. इकडे दुकानात आले दूध घ्यायला. दुकानात म्हणजे मॉलमध्ये. आणि आता चॉकलेट पण घेते. हे खुलतं कुठलं चॉकलेट पण घेणार. आता आली आहे घरी आणि बघा मॅगी बनवत ठेवली. मला भूक लागली म्हणून आता मॅगी खाते. म्हणजे मॅगी घेऊनच वरती बेडरूममध्ये जाते. कपडे चेंज करून खाते. मी आता आले बेडरूममध्ये आणि मॅगी आणलेली ते आता मॅगी वगैरे खाऊन घेते. आणि अजून मी कालचा व्लॉग एडिट नाही केला आहे. तो पण करायचा आहे. मी आता मॅगी खाता खाता तो व्लॉग एडिट करते. माझे डोकं खाते ते सर्वजण. एक पण जण ऐकत नाही आहे तिथे. एक पण जण ऐकत नाहीत. तीर्थेश आलाय तेव्हापासनं नुसतं ओरडतोय. हा व्लॉग मी आता अंकलला आणि चाचीला दाखवणार आहे. मेन म्हणजे पहिले तीर्थेशलाच बाहेर खायला लावणार आहे. नंतर निधीशकडे जाणार आहे. निधीशकडे पहिला तो बघा खेळतोय बघा कशाने. आलाय तेव्हापासून त्या लोखंडा सोबत खेळतोय. मम्मी तू हे व्लॉग बघणारच आहे जशी पण बघ. आता तुम्ही तुमच्या दोन्ही पोरांना आता सांगितलं रिमझिमला क्लास थांबलेला आणि मी आता चालले चिकन किंमा आणायला. आणि बाबूच्या उद्याला प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी. आता निधीसह सामान घ्यायला आलेलं म्हणजे जे सेंटा क्लॉज बनवायचं ना उद्याला त्याला स्कूलमध्ये. तर मग ते प्रोजेक्टसाठी सामान घ्यायला आलेली. आता हे 2 चार्ट पेपर घेतल्यात. आणि मी पण आता माझ्यासाठी थोडं म्हणजे बघते बॅग किंवा ते हे बघायचं आहे मला. मेन म्हणजे पाऊच आणि बॅग नाही. पाऊच नाही बघायचं बॅग बघायची आहे. मी पण आता माझ्यासाठी बघते बॅग. जर चांगली असेल तर मग घेऊन जाते. नाही तर खिम्मा वगैरे घेऊन घरी आली आहे. आणि तो आता खिम्मा ह्याच्यात काढून म्हणजे आता धुवून घेते खिम्मा. कारण की खिम्मा बनवायला घेते. मम्मी ठाण्याला गेले ना मग अजून आली नाही. मग मी खिम्मा बनवून आपल्याला तो टाकलाय. अख्खा गरम मसाला पण टाकून घेतलाय. इथे टोमॅटो कापून ठेवलाय. आणि आता खिम्मा परतवते. आणि खिम्मा परतवून झाल्यावर तुम्हाला दीदीने बघा काय आणलं. मला इतकी खुशी झाली ना. मला अगोदर बोलली मी तुला काहीच नाही घेऊन आले. बट दीदी आता हे बघा काय घेऊन आले मला भरपूर खुशी होते गाईस. भरपूर सारी खुशी होते. भांडी आता ती मला घासायची आहेत. आणि ह्याच्यामधली अख्खी ती ट्रॉली भरून भांडी होती ती पण मी लावली. आणि आता एवढी सर्व भांडी घासते आणि मग जाईन मी झोपायला. रात्रीचे वाजलेत 12:30. आणि आमच्या मॅडमला बघा काय सुचलं इथे. हे तिने स्ट्रॉबेरी आणलंय ना मग आता चॉकलेट मेल्ट करते. चॉकलेट जरा घट्ट असतं पण पातळ झालाय. आणि ती काय बनवतं मला पण माहिती. ती कोणती डिश बनवते नाव नाही माहिती. नावाचं नाही. अमेरिकेचं काहीतरी आहे.
बाहेरच्या देशात पोचली पण इंडियात ना, बट त्याचं नावच नाही माहिती ती काय बनवते. बाहेरच्या देशातून Strawberry इंडियात चं? आली. आणि घट्ट चॉकलेट असतो चॉकलेट, पण बघा माझा कसा पातळ. पातळ आहे. साला चालून जातो, फर्स्ट टाइम बनवते मग ते. हे बघा अशी चॉकलेट टाकते स्ट्रॉबेरीवर, बट तिला अजून आयटम नाही माहीत काय बनवते ते. मला 12:30च्या दरम्यान मामांनी आम्हाला कॉल केलाय आणि दीदीचं झालेली आहे डिश पूर्ण. आणि इथे मी आहे, मी फक्त खायची वाट बघते. ते टेम्पटिंग दिसतं मग असं वाटतं की कधी खाल्लं जाते. आणि मामाचा कॉल अजून चालू आहे. रात्रीचे 1 वाजता दीदीने सेंटा क्लॉज बनवत घेतलाय. निधीचा प्रोजेक्ट आहे. हे सर्व मोठ्या बहिणीचं काम आहे. हा. बहीण झोपतात छोटे. आणि नितीश गेल्यावरती झोपायला, आराम करायला, वरती झोपायला नाही तर वरती खेळायला गेला असेल माहित नाही. आणि दीदी बिचारी 1च्या दरम्यानमध्ये प्रोजेक्ट बनवते त्याचं. पण गाणी लावून कामं करतच असते आणि आम्हाला बोलत असते की मला गाणी लावा मगच मी कामं करेन. ती आम्हाला लालच देते, आम्ही नाही तिला लालच देत. ती आमच्याकडनं रिमोट मागून घेते, बोलते की रिमोट दे, गाणी लाव, मगच मी कामं करेन. मग आम्ही देतो, इमानदार होतो. कारण की आम्हाला आमचे प्रोजेक्ट करून पाहिजे असतात ना टायमावर, म्हणून मग आम्ही देतो. काय करणार, आम्हालाच गरज आहे ना आमच्या मोठ्या बहिणी. ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आधीचे ब्लॉग्स नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो पण क्लिक करा, ताकी मी जेवढे पण नवीन ब्लॉग्स टाकून त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचावी. बस आता गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.